ही कागदं फक्त कागद नाहीयेत. ही संपत्ती आहे काम करणाऱ्या कामाच्या माणसाची. ही आशा आहे कित्येक सर्वसामान्य माणसांची. पण ती आशा 28 जानेवारीच्या सकाळीच मावळली. या कागदांसहित कित्येकांची स्वप्न अशीच बारामतीच्या माळ रानावर विखुरली आहेत. हा फोटो अजितदादांच्या प्लेन क्रॅश झालेल्या घटनास्थळावरचा आहे. ही कागदं फक्त रद्दी नाहीयेत, आपली कामं पूर्ण व्हावीत म्हणून लोकांनी अजितदादांना दिलेली निवेदनं आहेत. पण दुर्दैवाने नियतीने डाव साधला आणि दादा चालता बोलता आपल्यातून निघून गेलेत आणि मागे त्यांचं अपूर्ण राहिलेलं काम तसंच उरलंय. दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख होती. एखादं काम होणार असेल तरच हो आणि नसेल होणार तर नाही, असा दादांचा स्वभाव होता. त्यांच्या याच स्वभावामुळे महाराष्ट्रातील कित्येक गरजूंची त्यांच्या भोवती सतत वर्दळ असायची. कुणाची नोकरी, कुणाचं शिक्षण, कुणाचं आरोग्य, अशा कित्येक निवेदनांचा गठ्ठा हा कायम दादांसोबत असायचा. आपल्याला दिलेलं प्रत्येक निवेदन दादाही वेळ मिळेल तसं वाचायचे. काम होणार असेल तर ते तातडीने मार्गी देखील लावायचे. 28 जानेवारीच्या सकाळीही अशीच निवेदनं दादांनी घेतली आणि त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. पण दादांचा हाच प्रवास अनंतापर्यंतचा आहे याचा विचार कुणी स्वप्नातही केला नसावा. प्रत्येक काम पूर्ण करणाऱ्या दादांना हे काम अपूर्णच सोडून जावं लागलंय. प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचणारे दादा अवेळीच सगळ्यांना सोडून गेलेत आणि शेवटी उरलीत ती फक्त आणि फक्त निवेदनं. हीच निवेदनं दादांची खरी संपत्ती होती. ही निवेदनं देणारी लाखो माणसं बारामतीमध्ये धाय मोकलून रडत होती. कित्येक लोकांनी अजितदादांना कधी प्रत्यक्ष पाहिलं देखील नव्हतं, पण तरीही जणू आपल्याच कुटुंबातील माणूस हरपलाय की काय असा आक्रोश ती लोक करत होती. कदाचित त्यामागेही हीच निवेदनं असतील.